सावर अरे मना भाग 36. नंदा यांनी तिला सून म्हणून बोललेलं स्वराच्या लक्षात येताच ती शॉक होऊन त्या दोघांकडे बघू लागली होती. नंदांना तिचा निरागस चेहरा बघून हसूच आलेलं होतं. नंदा म्हणाली, इकडे ये स्वरा. नंदा तिला मायेने आवाज देत म्हणाली. ती देखील त्यांच्या जवळ गेली. नंदा मायेने तिच्या डोक्यावर हात ठेवला. तू मला माझ्या पारसाठी पसंत आहे बाळा. त्यांनी तिच्या डोक्यांवरून हात फिरवत म्हणाल्या होत्या. नंदा यांनी असं म्हणताच स्वरा सरळ त्यांच्या मिठीत शिरली. नंदांना ही मिठी अपेक्षितच नव्हती. त्यांनी तिला मिठीत घेत पाठकडे बघितलं. त्याने देखील स्वरांकडे पाहिलं तर तिला डोळ्यात पाणी होतं. स्वरा, हे बट केअर, रिलॅक्स, असं म्हणत त्याने दोघांना मिठीत घेतलं. तितक्यातच त्यांना कशाचा तरी आवाज आला म्हणून त्यांनी दरवाजांकडे पाहिलं. संदीप फोनमध्ये त्यांचा फोटो क्लिक केल्याचा तो आवाजच होता. परफेक्ट फॅमिली. संदीप त्याच्या जवळ येत म्हणाला. तसं पाठने त्याच्या गळ्यात हात घालून त्याला एका बाजूने जवळ ओढलं आणि त्याच्या फोनकडे बघत सेल्फी काढायला सांगितला. त्याने देखील हसतच चौघांचा सेल्फी काढला. दिस इज परफेक्ट फॅमिली, असं म्हणत पाठने स्माईल केली. काही तासांनी, स्वरा यार, मी झोपून होते, सॉरी. तू पण आराम केलास ना? रियाजी नुसतंच रूममधून फ्रेश होत बाहेर आली होती. तिला स्वरा दिसले नाही म्हणून तिला शोधतच किचनमध्ये आली होती. तर मॅडम नंदासोबत मिळून पुरणपोळी बनवत होत्या. ती पोळीत पुरणाचं सारण भरून लाटून देत होती आणि नंदा पोळी शेकत होत्या. तिचं बोलणं ऐकून स्वराने तिच्याकडे बघत स्माईल दिली. होय, झाला का माझा आराम, असं म्हणत ती हात चालवू लागली. रिया म्हणाली, आंटी, आज पुरणपोळीचा बेत, आज काही आहे का? रिया किचनच्या एका बाजूला टेबल होता त्या टेबलवर बसत किचन निरखत म्हणाली. नंदा म्हणाली, अगं, खूप वर्षांनी बनवलेली आहे. पारचे अप्पा होते तेव्हा मी थोडं थोडं शिकलेले होते आणि बनवल्या देखील होत्या. मग अशी सहज स्वराला विचारलं की तुला गोडांमध्ये काही येतं का? पण बाईंना सगळंच येतं. मग म्हटलं तिच्या हातची पुरणपोळी खाऊया. माझ्या पारला देखील आवडते. रिया म्हणाली, हो, असं म्हणतच त्या स्वरांकडे बघत हसल्या. ती देखील हसतच हात चालवत होती. बऱ्यापैकी पोळ्या करून झाल्या होत्या. रिया देखील त्या दोघींमधली बॉन्डिंग बघत होती. रिया म्हणाली, हा आंटी, आता तुम्हीच बघा, तिला असं सगळं जेवण येतं हे मला आता समजलेलंच आहे. रिया कंप्लीट करत नाटकी आवाजात म्हणाली. नंदा म्हणाली, मग माझी होणारी सून आहे ती. मग मला माहीत असायला नको का तिला जेवणात काय काय येतं ते? हो ना ग स्वरा? त्या देखील स्वराचे खेचत हसल्या आणि पोळी शेकवत रियाला डोळा मारत म्हणाल्या. रिया म्हणाली, काय आंटी, तुम्हाला माहिती पडलं आणि तुम्ही स्वराला? या मॅडम आता झोपेतून जाग्या होऊन बोलत होत्या. त्यांना काय माहिती? बाई, तू झोप काढेपर्यंत इकडं प्रपोज काय, अर्ध्या लग्नाची बोलणी देखील झाली. रिया बोलतच होती की, अगं हो बाई, तुमची स्वरा मला खूप आवडलेली आहे. आणि म्हणाली, आता तिला जेवण पण येतं तर तिला सासूरवास नको का द्यायला, असं म्हणत त्या स्वरांकडे मस्करीच्या सुरात बघत म्हणाल्या. रिया म्हणाली, नको नको आंटी, तिला सासूरवास नका देऊ प्लीज. ऑलरेडी तिच्या माहेरी सासूरवास भोगत आहे. रियाला स्वराच्या सावत्राईंबद्दल सगळं माहिती होतं. नंदांनी असं बोलताच तिला ते खरं वाटून ती इमोशनल होत म्हणाली. तिचं बोलणं ऐकताच नंदांनी स्वरांकडे पाहिलं. ती त्यांच्या नजरेला नजर मिळू शकलीच नाही. स्वरा देखील पोळ्या लाटायचं थांबवत स्वरा म्हणाली, रिया, तुला मी चहा आणून देते, तोपर्यंत तू उद्याची पॅकिंग करून घे. स्वरा अजून पुढे विषय वाढू नये म्हणून म्हणाली. रियाने देखील आपण काय बोलून बसलो म्हणून असा विचार येताच दाताखाली जीभ चावली आणि हो हो जाते मी, असं म्हणत ती किचनमधून बाहेर निघून गेली. पण दरवाजात रियाला पार्थ उभा दिसला, जो नुसताच ऑफिसमधून एक चक्कर मारून आला होता आणि येता स्वराच्या रूमकडे जात होता की त्याला किचनमधून बडबड ऐकू आली आणि तो दरवाजात उभा राहून सगळं बघत आणि ऐकत होता. त्याने मगाशी नंदांना मिठी मारताना स्वराला रडताना पाहिलेलं होतं आणि आताही त्याने जे ऐकलं त्यावरून त्याला थोडा डाऊट आलाच होता. रियाने त्याला स्माईल दिली आणि बाहेर निघून गेली. पार्थ म्हणाला, अम्मा, मला एक कॉफी पाठव, असं म्हणत तो निघून गेला. त्याच्या आवाजाने स्वरा आणि नंदा दोघीही मागे वळून पाहिलं. त्यांची पाठ त्यांना दिसली होती. दोघीही समजून गेल्या होत्या की त्याने सर्व ऐकलं असावं. नंदांनी तिच्याशी नंतर बोलू हा विचार करत मूड बदलताच नंदा म्हणाली, स्वरा जा, त्याला कॉफी देऊ नये, असं म्हणत त्यांनी दूध तापायला ठेवलं. स्वरा म्हणाली, मी? ती जोरात ओरडली. नंदा म्हणाली, अगं हो ग, तूच काय ओरडतेस?
नंदांनी हसत म्हणाल्या. स्वरा म्हणाली, आंटी प्लीज तुम्ही जा ना, कॉफी देऊन या, तिने तोंड बारीक करत रिक्वेस्ट करत म्हणाली. कारण जरी प्रेम असलं तरी ती त्याला थोडं घाबरतच होती, कारण त्याचा तोरा तसाच होता. नंदा म्हणाली, स्वरा तू उद्या मुंबईला जाणार आहेस ना, पार्थ कधी तिकडे येईल माहीत नाही मला. आताच तुम्ही तुमचं नातं स्वीकारायला आहे. एकमेकांना समजून घ्या, जो वेळ मिळतोय त्यात एकमेकांचा स्वभाव जपा. आणि मी काय तुला जुन्या काळातली सासू वाटली का गं, जी मुलाला पदराशी बांधून ठेवेल. नंदांनी शेवटी त्याला त्याच्या मजाकीची अंदाज दाखवत त्याचं बोलणं ऐकून तिला हसू तर आलं. शिवाय पार्थ किती नशिबान आहे की त्याला इतक्या चांगल्या प्रेमळ आई लाभल्या, असा विचार करून ती खुश होती. त्याच्या अशा बोलण्यांवर स्वरा लाजतच हसत होती. तिला असं पाहताना बघून अशीच हसत राहा बेटा, असं म्हणून त्याने आपलं तसं एका मगात दूध घेत त्यात कॉफी आणि साखर ॲड केली. एका ट्रेमध्ये छोटा स्पून आणि तो कॉफी मग ठेवत तो ट्रे स्वराच्या हातात दिला. तिने हातात तो ट्रे घेतला आणि निघतच होती की, स्वरा तुला एक कानमंत्र देऊ का. ती थांबतच त्यांना बघू लागली. तिचा होकार समजता पार्थने तुला आपलं मानलेलंच आहे, तर आता तुझी प्रत्येक गोष्ट त्याच्याशी निगडीत असणार आहे. म्हणजे तुला कोणत्याही अडचणीत तो ठेवणार तर नाहीच, पण तुला जास्त दिवस तो लांबही ठेवणार नाही. नंदा थोडा वेळ बोलता बोलता थांबताना मन लावून सर्व ऐकत होती. तेव्हा तुझी कोणतीच गोष्ट त्याच्यापासून लपवून ठेवू नकोस, कारण त्याला ती दुसरीकडून समजली तर त्याला ते आवडणार नाही. तुला समजतंय ना मी काय म्हणत आहे ते. शेवटचं वाक्य नंदांनी तिच्या खांद्यांवर हात ठेवत म्हणाली. तिने देखील होकारमार्थिक मान हलवत त्यांना हलकी स्माईल दिली. तिला समजलेलंच होतं त्यांना काय बोलायचं असेल ते, आणि नक्कीच ती मगाशी जे झालं तीच गोष्ट होती. जा आता, नाहीतर कॉफी थंड होईल, असं म्हणत त्यांनी तिला जायला सांगितलं. आता ती कॉफीचा ट्रे घेऊन विचार करतच त्याच्या रूमकडे जिने चढत जात होती. तिला मगाशी समजलेलंच होतं की त्याची एकट्याची रूम वरच्या बाजूला आहे, पण ती पहिल्यांदाच तिकडं जात होती. भीती तर होतीच. ती जिने चढत वर आली. त्याचा मोठा पॅसेज होता आणि त्यामध्ये एक मोठा दरवाजा. त्या दरवाजासोबत ती उभी राहिली आणि एका हाताने तिने दरवाजा लॉक केला. पण आतून काहीच रिप्लाय आला नाही, म्हणून तिने लॉक केलं तरी देखील काहीच रिप्लाय नव्हता. मग तिने दरवाजाला थोडं ढकलून पाहिलं तर दरवाजा उघडाच होता. तशी ती आत आली तर मोठा हॉल होता, पण तेथे कोणीच नव्हतं. तिने तो ट्रे एका बाजूला टेबलवर ठेवला आणि त्याला शोधतच घरही बघू लागली. तिला तो रूम कमी आणि मोठा अपार्टमेंटच वाटला होता, पण सगळं बघून झालं तरी हा काही दिसेनासच झाला. मग काय मॅडम अजून एका बाजूला असलेल्या दरवाजांकडे पाहू लागल्या. मला वाटलं होतं हा एकच दरवाजा आहे, मग हा अजून एक दरवाजा, असं मनात विचार करतच तिने तो दरवाजा वाजवला. पुन्हा तेच, काहीच रिप्लाय आला नाही. तिने तो दरवाजा देखील ढकलून पाहिला तर तोही दरवाजा ओपन होता. तिने आत येत समोर पाहिलं आणि पुन्हा तिचे डोळे मोठे झाले. स्वरा पार्थच्या रूममध्ये येऊन तिने कॉफी मग एका टेबलवर ठेवला. तिला कोणीच त्या हॉलमध्ये दिसलं नाही, म्हणून ती एका बाजूला असलेल्या दरवाजांकडे गेली. दरवाजांवर लॉक करून काहीच रिप्लाय आला नाही बघून तिने तोही दरवाजा पुढे ढकलून पाहिला तर दरवाजा उघडाच होता. पण नजर समोर जाताच ती बघतच राहिली, कारण ती एका मोठी रूम होती आणि समोर 15-20 पावलांवर मोठाचा मोठा बेड होता. तिची पावलं आपोआप आत आली. तिला आता कुतूहलही वाटू लागलं होतं त्या जागेचं, कारण खरंच खूप छान प्रकारे त्या रूमचं स्ट्रक्चर उभारलेलं होतं. वॉल कलरही एकदम फ्रेश, थोडं ऑलिव्ह कलर होतं, व्हाईट, थोडा लाईट ब्ल्यू, थोडा डार्क ब्ल्यू. फर्निचरही एकदम क्लासी होतं, पण आधुनिक दिसत असलं तरी लाकडी होतं. तिचं लक्ष सहज एका बाजूच्या भिंतींवर गेलं. तेथे पार्थच्या मळातल्या हिरवळी काढलेला फोटो होता. त्यात तो खूपच आकर्षक दिसत होता. थोडा वेळ त्या फोटोला पाहतच होती. थोड्या अंतरावर अजून एक फोटो होता. त्या फोटोमध्ये 35-40 वर्षांचा एक उंच गोरापान पुरुष आणि बाजूला 30-35 वय असणारी सावळी पण रेखीव अशी स्त्री उभी होती. त्या पुरुषाने एका 5-6 वर्षांच्या मुलाला उचलून घेतलेलं होतं. तिने नंदांना ओळखलं असावं, कारण त्या तरुण दिसत होत्या, पण चेहरेपट्टी समजून येत होती. बाकी दोघं कोण हे बघण्यासाठी ती अजून त्या फोटोजवळ आली आणि नीट निरखून बघितल्यावर तिला समजून आलं होतं की हे पार्थ आणि त्यांचे वडील असावेत. तिने पार्थच्या लहान आकृतीकडे बघून त्याचं स्वतःला स्माईल दिली. ती बघतच होती की तिला एका बाजूने आवाज आला. त्या बाजूला तिची नजर गेली. मोठे चाळीदार पडदे हलत होते. तिला तिकडेही बघण्याची घाईच झाली. तिने तो मोठा पडदा बाजूला केला तर मोठी बाल्कनी तिच्या नजरेत पडलेलीच होती.
समोर उघड्या आकाशात पक्षी त्याचे पंख फडफडत उडत इकडं तिकडं जात होते. तो आवाज पक्ष्यांचा होता, जे सायंकाळीच्या अंधारात चिरत आपापल्या घरट्यांकडे परत जात होते. तिला खूपच प्रसन्नता वाटत होती, कारण खाली कॉफीच्या मळ्यांची हिरवळ आणि समोरचं सूर्य डोंगरांच्या मागे लपताना दिसत होतं. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.